हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती माय फॅमिली माय हॅपी या चॅनलवरती. तर बघा आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना सर्वात प्रथम हार्दिक शुभेच्छा. तर बघा वातावरण पण आज कसं झालेलं आहे. सकाळी सकाळी आभाळ खूप आलेलं होतं आणि सूर्य पण निघालेला आहे, आभाळ पण आलेलं आहे. तर बाहेरची झाडझूड वगैरे रात्रीचे काही थोडेफार भांडे राहिलेले होते ते आवरून झाल्याच्या नंतर मग आंघोळी वगैरे झाल्या आणि त्यानंतर ठेवलेला आहे चहा. तर यात तुम्ही पण सर्वांनी चहा प्यायला. तर नवीन दिवसाची सुरुवात अशी छान झालेली आहे. आज आहे पाडवा म्हणजेच मराठी नवनूतन वर्ष. तर सकाळी सकाळी मस्त असं प्रसन्न वाटत होतं. आंघोळ वगैरे झाली आणि इकडे चहा पाणी पण चालू होता. तर बघा इकडं झाडं पण मस्त हिरवेगार टवटव दिसत आहे. पण आभाळ आज दिवसभर आभाळच होतं पाडव्याच्या दिवशी. काही ठिकाणी पाऊससुद्धा झाला, काही ठिकाणी गारा पण पडल्या. तुमच्या इकडं कसं वातावरण होतं ते पण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि बघा झाडाचे फुलंसुद्धा मस्त असे आणलेले होते आईने तोडून. आमच्या पण वाड्यात खूप छान छान झाडं आहेत, पण त्याला आता सध्या एवढे फुलं येत नाहीत. कधी येतात कधी नाही येत. तर बघा आमच्या दोघी तिघींचा चहा झाला आणि नंतर मग सगळ्यात पहिले मी पीठ मळून ठेवलं सणाचा स्वयंपाक करण्यासाठी. पुऱ्या करायच्या होत्या आज आणि इकडं पूजेची तयारीसुद्धा चालू होती गुढीपाडव्याच्या. ताट काढून ठेवलेलं होतं, आंब्याचे डाळे, लिंबाचा डाळा तर हे आणून ठेवलेलं होतं. आणि आता आम्ही चाललो होतो वरती गच्चीवरती. चला 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 चला. तर खालचं चहा पाणी वगैरे आवरलं आणि स्वयंपाकासाठी पीठ मळून ठेवलं. नाश्ता पण करून ठेवलेला होता, म्हणजे की माणसांना गुढी मांडल्याच्या नंतर लगेच कामावर जायला. नाश्ता करून वरती आलो. मग आम्ही पहिले लुगड्याच्या अशा मिऱ्या घालून घेतलेल्या होत्या. आईचं लुगडं आहे सासूबाईंचं, तर कोरं होतं त्याच्याच मिऱ्या घालून घेतल्या. आणि मग हे आंब्याचे डाळ ते बांबू हा सकाळीच धुवून ठेवलेला होता. तर बघा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि इथं मुलं पण बघा किती मदत करतायत. आम्ही वर आल्याच्या नंतर सगळेच वरती आले, तिघंसुद्धा. आणि त्यांचा चालू होता धिंगाणा गच्चीवरती, मला पकड असं. इकडे बघा मिऱ्या घालून झाल्या आणि आता गुढी लावायची तयारी चालू होती आमची. तांब्यावर पण मस्त पितांबरीने स्वच्छ करून घेतलेला होता. तर सण म्हटला की बायकांचे अजून जास्त कामं वाटतात. जसं की घरातला स्वयंपाक वेगळाच, रोजचा वेगळाच आणि सणासुदीचा स्वयंपाक पण वेगळाच. तर हे बघा फुलं आणलेले होते आईने, त्याचा हार बनवला होता गुढीसाठी. आणि इकडं बाबांची त्यांची चालली होती गुढी लावायची तयारी. एकदा आमच्या इकडं आज गुढीपाडव्याच्या दिवशी घाऱ्या आणि पुऱ्या करतात. तर आम्ही आज केलेल्या होत्या घाऱ्या, श्रीखंड, पुरी, वांग्याची भाजी आणि भजे. तर ज्यांना जे आपापल्या गावानुसार सगळीकडे प्रथा वेगळी असते. कोणी कशाचा निवद करते, कोणी कशाचा. तर कोणी शिरापुरी करतं, कोणी घाऱ्या पुऱ्या असं करतात. तर बघा इकडं आपली झालेली होती गुढी मांडून. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा.
तर बघितलंच असेल तुम्ही आता मुलं किती धिंगाणा करत होते आणि इकडे आमची गुढी मांडून झालेली होती आणि आता आम्ही एक जण मिळून पूजा करत आहोत. पूजा वगैरे झाली आणि सर्वांना कुंकू लावून घेतलं आणि सगळे पाया पडलेत मोठ्या माणसांच्या. हे बघा श्री आरू कसे बघताय. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमची गुढी कशी वाटते ते पण सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मस्त अशी गुढी उभारून झालेली आहे. वातावरण पण ढगाळ झालेलं आहे. मागं आमचा पापडाचा सोलसुद्धा वाळत टाकलेला आहे. धुवून वाळू घातलेला होता काल, तर तो काय अजून वाळलेला नव्हता. आता काय माहिती पाऊस येतो का काय, तर काही सांगताच येत नाही. तर बघा खाली आल्याच्या नंतर मग परत लागलो आपल्या कामाला, स्वयंपाकाला. पुऱ्या, वांग्याची भाजी, श्रीखंड, शिरा, भजे सगळंच केलेलं होतं. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा पुन्हा एक नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.